नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची. तर आज आपण दुधी भोपळ्यापासून नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी दुधी भोपळा मी इथं कट करून घेतला आहे. आता मिक्सरमध्ये ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. बघा, आपण दुधी भोपळ्याची चांगली बारीक पेस्ट तयार करून घेतली. आता ही एका भांड्यामध्ये काढू. आता यामध्ये आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकू आणि अर्धी वाटी जाडसर रवा, कांदा, टोमॅटो हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकू आपण. आता हे बॅटर आपल्याला 10 मिनटं बाजूला ठेवू आणि यासोबत लागणारी आपण आता चटणी बनवू. चटणी बनवण्यासाठी मी इथं गॅसवर कढई ठेवली, तेल टाकलं 1 चमचा. तेल गरम झालं, त्यामध्ये आपण मोठा मोठा वाटलेला कांदा टाकून घेऊ, टोमॅटो, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा. हे व्यवस्थित मऊ होईपर्यंत आता परतून घेऊ आपण. कांदा आणि टोमॅटो आता सॉफ्ट झाला आहे. आपण याची आता मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घेऊ आणि त्याला फोडणी देऊन घेऊ. यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकू आपण आणि चवीपुरतं मीठ. याची आता बारीक पेस्ट तयार करून घेऊ. बघा, एकदम बारीक पेस्ट तयार झाली. आता आपण याला फोडणी देऊ. चटणीला फोडणी देण्यासाठी तेल गरम झालं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकते, कढीपत्ता. आता यामध्ये आपण कांदा टोमॅटोची पेस्ट केली ती टाकतो. बघा, तयार झाली आहे आपली चटणी. आता आपण आपला बॅटरचा डोसा बनवायला घेऊ. आता 10 मिनटानंतर आपलं बॅटर असं फुगलेलं आहे. याच्यामधले रवा पूर्णपणे फुगला आहे. तर आपण याचा डोसा बनवायला घेऊ. याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण ॲड केली. मी इथं गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता, तेव्हा थोडं पाणी शिंपडतं. ह्याचा आपण आता डोसा बनवून घेऊ.